ज्यांनी भागवत धर्म मंदिराचा कळस चढवला आणि अभंग असं तत्वज्ञान आम्हाला दिलं. आज आमचा समाज दुभंग होतोय, पण संत वाङ्मय अभंग आहे. तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग, उनका सेतू भंग या इनका सेतू अभंग असं म्हटलंय. यांच्याही हृदयामध्ये तोच राम होता त्रेतायुगातला, पण त्रेतायुगातल्या प्रभू रामचंद्रांनी बांधलेला सेतू काळाच्या ओघामध्ये भंग पावला, पण तुकोबांनी बांधलेला अभंग नावाचा सेतू आज अजूनही आहे. म्हणून आम्ही जिवंत आहोत, आम्ही तरलोय या अभंगावर. एक एक शब्द, शब्दातलं एक एक अक्षर परतत्वाला स्पर्श करणार आहे, एवढ्या ताकदीचं आहे. आणि एवढं करून सुद्धा तुकोबा म्हणतात, मी तो हमाल भारवाही. एवढं करून सगळं श्रेय पांडुरंगाला देतात. आणि असा भक्तीचा अधिकार होता विलक्षण, भक्तीचा अधिकार होता म्हणून पांडुरंगाशी भांडता सुद्धा येत होतं. भक्तीतला अधिकार होता, सामर्थ्य होता म्हणून भगवंताशी रुसता येत होतं, भांडता येत होतं, त्याला काहीतरी सांगता येत होतं. तुमचा माझा तो अधिकार नाही म्हणून आम्ही देवाशी बोलत नाही. आपण बोलता का देवाशी कधी? महिला वर्ग देवाशी बोलता का? 4 बायका जमल्या की आपण कसे बोलतो, तसं देवाशी कधी बोलता का हो? आमच्या जनाबाईंनी देवाशी संवाद साधला, तुकोबांनी देवाशी बोलणं केलं, नामदेवांनी देवाशी बोलणं केलं. आपण देवाशी बोलत नाही. बिचारा तो एकटा आहे, तो म्हणतो मीही होतो एकला, करमेना मुळी मला करमतच नाही, मी एकटाच आहे. आता कोणीतरी जन येईल मला हाक मारेल, आता कोणीतरी ज्ञानोबा येईल मला बोलवेल, नामदेव येईल मला घास भरवेल, पण बिचारा तो एकटा तिष्ठत 28 युगांपासून विटेवर उभा आहे. आम्ही मात्र हौशे गौशे 900 असा आमचा अध्यात्म आहे, परमार्थ आहे. वारीला जाणारे सुद्धा सगळे बऱ्यापैकी तसेच असतात यात्रेमध्ये. म्हणजे मी निंदा नाही करत आहे, आपण समजू नका, पण अध्यात्माच्या प्रांतामध्ये सुद्धा हौशे गौशे आणि 900 सगळ्या प्रकारचे भक्त आहेत. म्हणून मी नेहमी म्हणते आपण लबाड आहोत भक्तीच्या प्रांतामध्ये. काही हवं असलं की आपण देवाकडे जातो. पण तुकोबांनी आजच्या अभंगामध्ये असा वस्तुपाठ घालून दिला की त्या अनंत कोट ब्रह्मांड नायकासमोर वेळ आलीच तर तुम्ही काय मागायचं, कसं मागायचं, कुणाकडे मागायचं आणि किती मागायचं. विठ्ठल किती मागायचं, काय मागायचं, कुणाकडे मागायचं आणि कसं मागायचं, एवढ्या 4 प्रश्नांची उत्तर झाली की आपलं कीर्तन संपलं. तुकोबांनी मागितलं परमात्मा पांडुरंगाकडे. मागायची वेळ का आली हो? वेळ का आली? संत तर कधी काही मागतच नाहीत. आपल्यावर वेळ आली मागायची तर आपली यादी तयार आहे. इतकं मागू, मी तर विधानसभेचं लोकसभेचं तिकीटच मागीन. इतकं मागू आपण देवाकडे की आपली यादी, आपली झोळी कायम फाटकी आहे. बरं, ज्या संसारासाठी मागतो तो संसार कसा आहे? त्या संसाराने आम्हाला काय दिले? लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेला झालं, वाया गेला झालं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेला झालं, हरी बिना एका जनार्दनी हा संसार खोटा, हरिभक्ती करा तेणे रोहे तोटा, हरिभक्ती करा तेणे रोहे तोटा, हरिभक्ती करा तेणे रोहे तोटा. एका जनार्दनी हा संसार खोटा, हरिभक्ती करा तेने नवे तोटा, हरिभक्ती करा तेने नवे तोटा, हरिभक्ती करा तेने नवे तोटा. खोट्या असलेल्या संसाराकरता भगवंताकडून हे मागणं आम्ही मागत राहतो. हेची दान देगा देवा. तुकोबराय म्हणले तुझा विसर न व्हावा. आम्ही म्हणतो लाखभर रुपये पगार व्हावा, चांगलं पॅकेज असू दे मजबूत. आयटीतली माणसं, आयटीतच असतो की नाही आपण, जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा. दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे, यंदा मुलीचं जुळू दे, पोराचं चांगलं होऊ दे, प्रपंच होऊ दे, शेजारच्याचं होऊ दे, सगळं आम्ही मागतो, सगळं मागतो. पण जे मागायला पाहिजे ते मागत नाही देवाकडे. तुकोबांनी आम्हाला शिकवलं काय मागायचं असतं. एकतर संतांनी मागितलं याला कारणच होतं, आम्हाला कळावं काय मागायचं असतं. प्रापंचिक माणसांनी काय मागायचं देवाकडे हे आम्हाला कळावं याकरता तुकोबा मागतात. दुसरी गोष्ट, देवच मागे लागला हो, माग 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 म्हणून. भरपूर कीर्तन करावं तुकोबांनी, 5-5 तास
आणि पांडुरंग परमात्मा यावेत आणि कडकडून आलिंगन द्यावं, म्हणावं तुकोबा काहीतरी मागा की, काहीतरी मागा. अहो तुमच्या अख्ख्या पिढीत कुणीच काही आमच्याकडे मागितलं नाही. कर्ज वाढत गेलं माझ्यावर, दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण, संत म्हणतात. ऋण कर्ज वाढत गेलं कुणावर? देवावर, भक्तीचं. देवच मागे लागला, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तेव्हा तुकोबा म्हणाले, देवा एकतर मला काही नको, तू मला देणारा कोण आहेस? खरं तर हा भक्तीतला अधिकार होता, सामर्थ्य होतं. तुकोबा देवाला म्हणतायत तू काय देणार मला? हे भानुदास महाराजांच्या बाबतीत सुद्धा झालंय बरं का. एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज म्हणायचे, देव प्रसन्न झाला आणि देवानी सांगावं महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. भानुदास महाराज म्हणले मला काही नको बाबा, तुलाच काही हवं असलं तर माझ्याकडून मागून घे. हा ऍटिट्यूड म्हणजे मराठी असं बरं का, थोडस असं म्हटलं की लवकर कळतं. हे सामर्थ्य भक्तीतलं, हे वजन. तुलाच काही हवं असलं तर तू घे मागून माझ्याकडून. मग आता देव भानुदास महाराजांना मागतात हात जोडून, भानुदासा मला तुमच्या कुळात जन्म घ्यायला द्याल का? परवानगी द्याल का? मला तुमच्या कुळात जन्माला यायचंय. आणि मग भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराजांचा जन्म होतो. मग संत आणि देव दोन नाहीच आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. असा अधिकार भक्तीतला तुकोबरायांचा सुद्धा की पांडुरंग परमात्मा मागे लागतात. अहो अधिकार असा होता की भगवंताशी भांडावं सुद्धा. ज्यावेळी इंद्रायणीच्या डोहामध्ये गाथा बुडवल्या गेल्या, वह्या बुडवल्या गेल्या अभंगाच्या, त्यावेळी तुकोबरायांनी आपल्या असं वाचनात ऐकण्यात आहे का की गावाशी भांडण केलंय, देहूवासियांशी भांडण केलं, बंड पुकारलं? नाही नाही नाही, कुणाला काहीच बोलले नाही. त्यांनी भांडण केलं पांडुरंगाशी. म्हणले तू आलास माझ्या स्वप्नात, मी आलो होतो का? तूच मला म्हणालास नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा घेऊन या. नामदेव महाराजांचा शतकोटी अभंग रचनेचा संकल्प तुकया तुम्ही पूर्ण करा असं तू मला म्हणालास, म्हणून तू माझ्याकडून हे करून घेतलं. आता तूच बुडवलेस ना, तूच तार. मग परिणाम राघवे सागरात पाषाण तारिले, राघवे सागरात पाषाण तारिले, तुकोबाचे अभंग रचिले, तुकोबाचे अभंग रचिले. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम, हरे तुकाराम स्वामी सद्गुरुराम, चिदानंद मूर्ती पाय दाखविया, चिदानंद मूर्ती पाय दाखविया. सच्चिदानंदाची मूर्ती असलेले तुकोबराय अशी आरती लिहावी रामेश्वर शास्त्रींनीच. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. असा अधिकार भक्तीतला. देव मागे लागतात. तुकोबा कुणीच काही मागितलं नाही, बोल्लोबांनी काही मागितलं नाही, तुमच्या विश्वंभर बाबांपासून कुणीच काही आमच्याकडे मागितलं नाही, आता तुम्ही तरी मागा. तुकोबा म्हणले देवा मला काहीच मागायचं नाही, पण तू ऐकायलाच तयार नाहीस, सारखं माग 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 म्हणून शान माझ्या माग लागलायस, म्हणून मागतो देवा दे. आणि तुकोबा मागतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, 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 माझे डोळे जड तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती. रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूपा, गोड तुझे नाम, गोड तुझे रूपा, गोड तुझे नाम. रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूपा, गोड तुझे नाम, गोड तुझे रूपा, गोड तुझे नाम. सदा माझे
जोरदार टाळ्या वाजवा. सदा माझे डोळे चढो तुझी मूर्ती रखुमाईचे पती सोयरिया. तुकोबरांनी मागणं मागितलं भगवंताकडे, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, असं काही म्हणालेत का या अभंगात? काय म्हणालेत? रखुमाईच्या पती. तसा वशिला लावला बघा. आधी म्हणले त्यांचं नाव घेऊया, गृहमंत्र्यांचं, आणि मग एकदा त्यांच्या मार्गे आपण गेलो की आपलं काम 100% होणार आहे. कारण कितीही कोणीही व्यवहारात कितीही मोठे असा, घरामध्ये तुम्हाला ऐकून घ्यावं बघा, हळूच म्हणतायत, लागतच. येतोय आवाज कानावर, मला हळूच येतोय, पण लागतच. बरोबर ना? ऐकावं लागतच. तुम्हाला काही कळत नाही, हे वाक्य तुम्हाला ऐकावंच लागतं. सगळीकडे आवाज या वर्गाचा जास्त आहे. मी म्हणते एसटीत सुद्धा आपणच आहोत, सध्या सगळीकडे आपणच आहे. तुकोबा म्हणाले मला पांडुरंग परमात्मा देईल यात शंका नाही, पण मी या बाजूने गेलो आणि आईच्या थोडासा आधाराने गेलो तर मला अजून काहीतरी जास्त मिळेल. अध्यात्मातलं खरं धन, परमार्थाचं खरं धन जे मला हवंय ते पांडुरंग परमात्मा दिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबांनी भगवंताला रखुमाईच्या पती सोयरिया असं म्हणून साक्षात आदिशक्ती जगदंबेचाही गौरव केला आणि त्या परब्रह्मालाही वंदन केलंय. आपल्याकडे शिवशक्ती, लक्ष्मी आणि विष्णू, पांडुरंग परमात्मा आणि रुक्माई माता म्हणजे शिवशक्तीचं हे प्रतीक आहे, हे मिलन आहे. भगवंत आणि त्यांची ती शक्ती एकटे होते. भगवंत त्यांना अनेक व्हावंसं वाटलं. वेदवचन आहे एकोहम बहुश्याम, म्हणून देव अनेक होण्याकरता ब्रह्म एकटं निर्विकार आहे, त्याला आकार नाही, तो अजन्म आहे. अनाम असलेलं ब्रह्म एकटं होतं. त्यांनी विचार केला की मला अनेक व्हायचंय. मग आधार घेतला आपल्या मायेचा, लक्ष्मीचा, आदिशक्तीचा, आणि म्हणून मग या सृष्टीची निर्मिती झाली. ब्रह्म आणि मायेचं मिलन झालं, पुरुष प्रकृतीच्या मिलनाने सृष्टी निर्मिती झाली. म्हणून आपण ब्रह्म आणि मायेच्या गुणाकारातनं भगवंतांनी सृष्टी निर्माण केली. भागवतामध्ये सांगितलंय मनु हा आपला पहिला पूर्वज आहे. कोण आहे? मनु हा आपला पहिला पूर्वज आहे. मग ती सगळी वंशावळ भागवतामध्ये आपण नेहमी ऐकतो बऱ्याचदा. कधी जास्त कुणाला अभ्यासाची इच्छा असेल, आवड असेल तर नक्की ते वाचून काढून बघा कधीतरी, की आपला पूर्वज मनु आहे. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत इंग्रजी शिक्षणामुळे आमच्या पोरांना शिकवतो. आपली उत्क्रांती कुणापासून झाली? मनुष्याची उत्क्रांती कुणापासून झाली? माकडापासून झाली. मी ठामपणे सांगते, ज्यांनी कोणी सांगितले त्यांची उत्क्रांती झाली असेल त्यांच्यापासून, आपली नाही. 5000 वर्षापूर्वींचा इतिहास, हजारो वर्षापूर्वींचा इतिहास आपला. एकटं ब्रह्म होतं, मायेचा आधार घेतला. मनु हा आपला पहिला पूर्वज आणि तिथून आपली मानव, मनुपासून झाला म्हणून मानव. म्हणून आपण सगळे मानव आहोत, पण कधी कधी वागतो दानवासारखे. देवाने इतकं दिलंय तरी सुद्धा आमच्याकडे समाधान नावाची श्रीमंती नाही. तुकोबा आम्हाला शिकवतात काय मागायचं. काय मागितलं? व्यवहारातलं काही मागितलं? देवा दारिद्र्य जाऊ दे. किती होतं दारिद्र्य तुकोबांच्या घरी? म्हणायचे आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर ही धाक. चोर सुद्धा 10 वेळा विचार करेल आमच्या घरात येताना, जाऊ की नको. आपलीच बुद्धी फिरायची, दया यायची, आपल्या जवळच काही ठेवायची इच्छा व्हायची, त्यापेक्षा नकोच याच्याकडे जायला. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, आवलीला म्हणायचे. बरी ही दुर्दशा जनामध्ये बरं झालं. आणि वेदना आम्हाला भगवंताच्या जास्त जवळ नेते. मी वाक्य परत बोलते. प्रपंच उत्तम असेल, सुखाचा असेल, संसार सुखाचा असेल तर देव नाही आठवत. संसार तापाचे चटके जर सहन करायला मिळाले तरच देव आठवतो. आम्हाला आमच्या आयुष्यातली वेदना देवाकडे घेऊन जाते. म्हणून दुःख मागावं देवाला. कुंती आत्यानी मागितलं तसं दुःख मागितलं. दुःखाचे डोंगर म्हणाली कोसळू देत. कारण आम्ही माणसं अशी आहोत की आम्हाला सुखात तू आठवत नाही, आम्हाला दुःख आलं की तू आठवतोस. खरं तर इतकं दिलं भगवंतांनी, पण आम्ही असमाधानी आहोत. पहिली गोष्ट अव्यंग असा देह दिला आम्हाला त्यांनी. नाही केलं आंधळं, नाही केलं पांगळं, मुक बहिरं, काही नाही, अव्यंग देह दिला. पण आम्ही असं आहे की आमच्याकडे काय नाही याचं रडगाणं आयुष्यभर गात राहतो. जॉर्ज वॉशिंग्टन नावाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या चरित्रात असं म्हणायचे की मला बूट नव्हते घालायला म्हणून मी खूप दुःखी असायचो. माझ्या आई वडिलांना, माझी गरिबी घरची, मला पायात घालायला चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे बूट नव्हते, शूज नव्हते, म्हणून मी रडायचो, म्हणून मला वाईट वाटायचं. पण माझं हे दुःख त्या दिवशी संपलं जेव्हा मी पायच नसलेला माणूस पाहिला. जगामध्ये इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे. कोट्यावधी माणसं
आज आपल्या भारत देशामध्ये, भारतापुरतं बोलूया, कोट्यावधी माणसं अति खाण्यामुळे मरतायत आणि निम्मी माणसं खायला न मिळाल्यामुळे मरतायत. प्रचंड तफावत आहे, भेद आहे, समाधानी कुणीच नाहीये. काही माणसं अशी आहेत, सगळं आहे पण खाता येत नाही, आनंद घेता येत नाही. सगळं आहे, उत्तम एकदम आयुष्य आरामाचं जीवन आहे, पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत गोळीबार आहे सगळा. म्हणजे जेवणा आधीची एक गोळी, जेवणानंतरची एक गोळी, दुपारी झोपायच्या आधीची एक गोळी, मग संध्याकाळची गोळी, मग रात्रीची गोळी, दिवसभर गोळीबार आहे. आरोग्याची श्रीमंती नाही, मनाची तर नाहीच नाही. ही सगळी लक्ष्मी आहे तुमच्या माझ्याकडे असली पाहिजे अशी, आरोग्य नावाची वैभव लक्ष्मी, संस्कार लक्ष्मी घराघरात. मग हे सगळं भगवंतांनी आम्हाला दिलंय, पण आमची श्रीमंतीच आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही आणि नाही तिकडे लक्ष देतो, म्हणून आम्ही दुःखी आहोत. आमच्या दुःखाचं कारण आम्हीच आहोत बरं का. त्यामुळे काय दिलंय इकडे बघूया. तुकोबांना माहिती होतं देवानी मला खूप दिलंय. अहो, एका अवयवात जरी बिघाड झाला आमच्या तरी किती फसगत होते. शेतामध्ये काम चाललं होतं, नांगराला बैल झुंपली होती. आता जुना काळ बैलाची शेती इकडे होते का, अजून होते बैलांची शेती, छान बैलांनी नांगरणं चालू आहे. आणि एक शेजारच्या गावचा वाटसरू असा रस्त्याने निघाला होता. त्यांनी विचारलं, पाहुणे रस्ता कुठं जातो, हा नवीन आहे जरा ह्या भागात सांगता का, रस्ता कोणीकडे जातो. खरं तर रस्ता कुठंच जात नाही, मराठी भाषा आहे. त्या रस्त्यावरनं माणसं जातात पुढं, रस्ता वर्षानुवर्ष तिथंच राहतो. पण आपली म्हणण्याची पद्धत, रस्ता कुणीकडे गेला हा, कुठं जातो. त्या मालकाने सांगावं, माझी बैल नाही नाही विकायची नाहीत म्हणला. एवढी धिप्पड खाऊ पिऊ घातलंय, चांगली पोचलीत म्हणली जनावर, आता कुठं विकतो, विकत नाही, बैल नाही विकायची. तुम्हाला जसं कळलं तसं त्या वाटसरूला कळलं की काही अडचण आहे बाबा, निघूया, इथं काही आपलं काम होणार नाही. गेला निघून पुढे. दुपार झाली, माध्यान्ह वेळी त्या शेतकऱ्याची बायको छान कारभारीने आपली भाकरी पाटी डोक्यावर घेऊन आली. सांगितलं, कारभारी बैलांना मोकळं करा, चारा पाणी घाला आणि बसा जेवायला. दोघंही जेवायला बसले. सुरुवात केली, थोडंसं जेवण झालं आणि ह्यांनी त्याला ते आठवलं. तो शेजारचा माणूस आला होता कुठल्या तरी गावचा, आपली बैल मागत होता. तो म्हणला, अगं कोण कुठला म्हणे पाहुणा कुठल्या गावचा, आपली बैल विकत मागत होता. मी म्हणलं, माझी बैल मी नाही देणार, अजिबात नाही द्यायचा, मी कसं करू, माझं कसं व्हायचं. ती म्हणली, अहो मी नाही केली, सुनेनं केली म्हणे भाजी. तिला वाटलं भाजीत मीठ कमी म्हणून मला ओरडत आहेत की काय. म्हणली, आता अक्कलीचा भाग नाही, काडीची अक्कल नाही. ते सासू सुनाचं काय संवाद असतो गोड, कशाला मी सांगू तुम्हाला, असतो की नाही. घराघरात इतकं छान प्रेमाचं बोलणं असतं. क्वचित अशी घरं असतील की भांडणं होत असतील. छान छान संवाद. ती म्हणली, आता घरी गेल्यावर बघते म्हणे. तिला लग्न होऊन एवढे दिवस झाले, भाजीत मिठाचा अंदाज नाही, स्वयंपाकाचं काही कळत नाही, भाजीत मीठ किती घालावं कळत नाही, घरी जाऊन बघते म्हणाले. असं सासू सुनेचं सांगायला लागली की चेहरे बघा ना कसे खुलले त्यांचे लगेच. म्हणजे कीर्तनामध्ये अशाच गोष्टी असल्या पाहिजेत असं एक साधारणपणे अपेक्षा आहे बरं का आपल्या सगळ्यांची. पण असो, दृष्टांत हा दृष्टांतपुरता असावा. दृष्टांताची रचना कीर्तनातली सिद्धांत पक्का व्हावा याकरताय. मला सांगायचा सिद्धांत काय आपण लक्ष देऊ नये का. ती म्हणाली, मी संध्याकाळ झाली की घरी जाते आणि सांगते म्हणली तिला, बघते कशी धारेवर घेते. घरी आली आणि झालं तोंड सुख सुरू झालं, तोंडाचा पट्टा, तुला काही कळत नाही म्हणे, लग्नाला इतके वर्ष झाली, भाजीत मिठाचा अंदाज किती मीठ असावं तुला कळत नाही, एवढं मीठ घालून ठेवलंय भाजीत. ती लागली रडायला. तिला एवढंच कळत होतं काहीतरी बिघडले, ओरडतायत माझ्यावरती. इतके दिवस या घरात येऊन इमानी इतबारी यांचं सगळं करते, सगळ्यांचं सगळं करते, रांदा वाडा उष्टी काढा, मला काडीची किंमत नाही म्हणली या घरात. येऊ दे म्हणली त्यांना संध्याकाळी घरी, सगळं सांगते आणि बॅग भरून तयार ठेवते, घरी निघून जाते माहेरी. आणि मग मात्र संध्याकाळ झाली, महाशय पिठाचा डबा डोक्यावर घेऊन आले होते घरात. आता ते नेहमीचं काम होतं त्यांचं, गिरणीत नाही यायचं. तुम्ही हसताय, तुमच्याकडे पण हा अनुभव आहे वाटतं, आहे की नाही. ते आपण हसतो कशामुळे माहितीये का, आपल्या फाईल ओपन होतात. विठाल विठाल आणि ते गिरणीतनच आले, उंबऱ्यात पाय ठेवल्याबरोबर हिचा पट्टा सुरू झाला. या घरात मला काडीची किंमत नाही म्हणली, बॅग भरली, मी निघाले. जरा कुठं काही बी नसलं की लगेच सासूबाईंचं तोंड सुख सुरू होतं माझ्यावर. तो म्हणला, अगं गिरणीतच गर्दी होती, त्याला मी तरी काय करू. विठाल आता विनोद बाजूला ठेवूया. मला सांगायचंय, एक अवयव बिघडला, थोडंसं त्याच्यामध्ये काही कमजोरी निर्माण झाली तर किती फसगत होते. आणि जर परमेश्वराने एवढा सगळा देह
एकाही रुपयाचा हिशोब न मागता अव्यंग असा देह आम्हाला दिलाय. देवे दिला देह कशा करता? भजना गोमटा. मग आता सावध होऊया ना. नाही जमलं 20व्या वर्षी, नाही जमलं 40व्या वर्षी, नाही जमलं 60व्या वर्षी, आता 70 ओलांडली. आता तरी एक आजोबा इतके डोक्याला हात लावून बसले होते. सगळं कमावलं होतं. 7 पिढ्या बसून खातील बाबा, एवढं कमावलं होतं. तरी सुद्धा चिंता होती. म्हटलं काय झालंय? म्हणे अगं 8वी पिढी काय खायली याची चिंता लागली. किती आम्ही विचार करतो प्रपंचाचा. इतकं गुंडाळून ठेवलं प्रपंचाने आम्हाला, या मायेनी बद्ध करून ठेवलं. याच्या पलीकडे जावं आणि तुकोबांसारखं दिव्य मागणं मागावं. देवा तुला द्यायचंच आहे ना, तर या नश्वर संसारातलं मला काही देऊ नको. सदा माझे डोळे. आता तू बसलायस की नाही, प्राणप्रतिष्ठा झालीये, तू आलायस, आता माझ्या डोळ्यांना तुझं दर्शन घडू द्या. आणि दर्शन शास्त्राचा असा नियम आहे की भगवंताची दर्शन घेत असतानाची पद्धत, पुरुष मूर्ती असेल, पुरुष देवताचं दर्शन घेताना पायाकडून दर्शन घ्यावं. भगवंतांच्या पायाचं आधी दर्शन घ्यावं. पण झालंय काय माहितीये का, सगुणाची पूजा आम्हाला संतांनी दिली. तुकोबाराय आम्हाला सगुण पूजा सांगतात या अभंगात की देवा मला तुझं दर्शन डोळ्यांनी घडू दे. डोळ्यांना काय होऊ दे? सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. सदा हा शब्द वापरला. सतत, अविरत, अखंड, कायम तूच डोळ्यासमोर पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. आता ऐसाची तू राही. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे. ऐसाची तू राही. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. ऐसाचे तू राहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही. तुम्ही तुझा पायी पांडुरंगा. तुम्ही तुझा पायी पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू राहे. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू भगवंताच्या सगुण मूर्तीचा विग्रह समोर असेल ना तर त्याच्याकडे बघावं. इतकं सुंदर रूप डोळ्यांमध्ये साठवावं. सदा माझे डोळे. आता तुकोबारायांना वाटतं माझ्या डोळ्यांनी पांडुरंगाला बघावं. आपल्याला काय वाटतं आपल्या डोळ्यांनी काय बघावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अध्यात्माच्या मार्गावरती काय बघावं डोळ्यांनी? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. प्रत्येक इंद्रियाला काम दिलं तुकोबारायांनी. तुम्ही ऐका कान माझ्या विठोबाचे गुण, आणि मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी. असं सुंदर अध्यात्म सोपं करून शिकवलं की नाही. डोळ्यांनी काय करायचं? विठ्ठलाची मूर्त बघायची. का हो? इतकं सुंदर साजरं रूप आहे ना भगवंतांचं की ते डोळ्यात साठत नाही, मन भरत नाही. म्हणून तर वारी करणाऱ्याला विचारा, एवढे दिवस पायपीट करून 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 कधी कधी मुखदर्शन सुद्धा नीट होत नाही. आणि ते झालं तर कशा अष्टसात्विक धारा डोळ्यातनं व्हायला सुरुवात होतात. हे इथे बसून इथे बोलून नाही कळणार. तो अनुभव घ्यावा लागेल आणि मग कळेल काय आनंद होतो भगवंतांची मूर्त डोळ्यामध्ये पाहिली तरी. त्यामुळे तुकोबा म्हणतात की माझ्या डोळ्यांना सतत तुझी मूर्त भगवंता घडू दे. का? त्या मूर्तीचं दर्शन घडू दे. सगुण पूजा करत असताना आम्ही माणसं सगुणाची आराधना करत असताना त्या सगुणाच्या पूजेचे काही नियम आहेत, शास्त्र आहेत, विधी आहेत. पण आज आमच्या समाजाने करून ठेवलंय देवाच्या मूर्तीचं बाहुलं. बरं का? मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही नियम आहेत, काही शास्त्र आहेत, काही विधी आहेत. त्यानुसार पूजा आणि त्यानुसार संस्कार सगळे व्हावेत ही अपेक्षा आहे संतांची, आपल्या धर्मशास्त्राची. पण बऱ्याचदा काय होतं, नवरात्रीची देवी बसते, आम्ही बायका मंडळी सगळ्या अशा कुंकू तिच्यावर इतकून लांबून वाहतो. आपल्याला चालेल का आपल्यावर असं फेकलं तर? नाही ना. काही शास्त्र आहे. गणपती बाप्पा आला, परवा तर एका कार्यकर्त्याने असा उदबत्त्यांचा जोडगा घेतला, ते सोंडेच्या छिद्रातच खुपसून ठेवला होता. कानात फुलं घालते, काही करतील, काही. पूजेतलं तथ्य आणि शास्त्र मंत्र नाही माहिती, कारण आमची श्रद्धा कमी आहे. म्हणून आमच्या नाथांनी यावर ओरखडा उमटवला आणि बाहुलं लिहिलं, भारुड लिहिलं बाहुलं नावाचं. का बाहुलं नाव दिलं? कारण म्हणले देवाचं बाहुलच करून टाकलं की हो. बघा ना, लहान मुली किंवा मुलं एक ठराविक वय असतं त्यांचं बाहुल्यांशी खेळायचं, बरोबर ना? आता नाही खेळत बाहुल्याशी कुणी. आता ते डबडं हातात द्या,
मग काही नाही, जगाचं भान नसतं त्यांना, काही कशाचं भान नसतं. वडील बोलत असतात, 20 वर्षाचा पोरगा सोफ्यावर लोळत पडलेला असतो. वडील सांगतात, अरे आई, आपली पिढी एवढी श्रेष्ठ श्रीमंत, खरं तर आपण सगळी माझ्या समोरची मंडळी, की वडीलधारं माणूस घरात आलं की उठून बसायला सांगावं लागत नव्हतं, आपोआप उठून बसलं जात. ती क्रिया घडत होती. मुली पटकन उठून बसायच्या. आता काही नाही हो, आता राहिलंच नाही काही. असे लोळत पडलेले असतात. वडील सांगतात, बाबा रे, अरे ऐक माझं, ऐक माझं. तो तोंड मोबाईल मधून बाहेर नाही निघत. आणि वडील एकदा सांगतात, अरे ऐक, मी काहीतरी तुला महत्वाचं सांगतोय. मग काय आहे म्हणायचं, कपाळावर 100 आठ्यांचं जाळं आणून, जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन यालाय. आम्ही कुठे चाललो? त्यामुळे काय सांगत होते मी? हा हा बाहुलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. श्रोता असा पाहिजे, श्रोता असा पाहिजे. म्हणजे आपलं विसरलं तरी आपल्याला पटकन जाणीव करून देणारा जागृत श्रोता कीर्तनाकाराला लाभणं फार महत्वाचं आहे. लहान मुलं बाहुल्यांसोबत खेळतात आणि ते वय असतं ठराविक. पूर्वीची मुलं खेळायची 6-7 वर्षापर्यंत, 5 वर्षापर्यंत त्या बाहुल्या. नंतर त्या बाहुलीचं आयुष्य काय, भविष्य काय, तिचा कुठेतरी हात तुटलेला असतो, पाय तुटलेला असतो, डोकं तुटलेलं असतं, ते कुठेतरी भंगारात, कुठेतरी उकिरड्यात पडलेलं असतं ते बाहुली. कारण 22 वर्षानंतर, 20 वर्षानंतर बाहुल्या बदलतात. त्यामुळे ती जी संध्याकाळी लहानपणी खेळलेली बाहुली असते ती कुठेतरी कोपऱ्यात पडत राहते, आडगळीच्या खोलीत. नाथबाबा म्हणाले, आमच्या देवांचं सुद्धा असंच बाहुलं करून ठेवलं हो लोकांनी. अनेक प्रकारच्या मूर्ती असतात, पण लोकांनी काय केलं, शिळा तांब्याचे केले बाहुले, 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 शिळा तांब्याचे केले बाहुले. पाठ मांडून वरी वै सबिले, पाठ मांडून वरी वै सबिले, पाट मांडून वरी पैसविले, पाट मांडून वरी पैसविले. गंधाक्षता झाकोळीले, गंधाक्षता झाकोळीले, मना येई ते नाम ठेविले, मना येई ते नाम ठेविले, मना येईल नाव ठेविले, मना येईल नाव ठेविले. या जनासी लागले वेड, लागले वेड, लागले वेड, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले. या मनास लागले वेड, लागले वेड, लागले वेड. शिळ तांब्याचे बाहुले केले, शिळ तांब्याचे बाहुले, शिळा तांब्याचे बाहुले केले, शिळा तांब्याचे बाहुले केले. म्हणून मूर्तीचं बाहुलं होता कामा नये. श्रद्धेने त्या मूर्तीची पूजा आमच्याकडून व्हावी. तुकोबराय म्हणतात, ती मूर्ती माझ्या डोळ्यांना अखंड दिसू दे देवा. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. आता आईच्या मार्गाने का गेले? कारण बघा, आई स्वीकारते बाळाला, जसं असेल तसं स्वीकारते. वडिलांकडे सुधार आहे, आईकडे स्वीकार आहे. कसं, लहान मूल असतं अगदी 2-2.5 वर्षाचं, नाक वाहत असतं त्याचं. आताचं नाही, पूर्वीची पोरं आताची एवढी स्मार्ट आहेत की ती आईला सांगतात, चांगली चप्पल घाल, चांगली मॅचिंग साडी घाल, नीट माझ्या शाळेत मला न्यायला ये. एवढं स्मार्टनेस आहे आताच्या पोरांमध्ये. पण लहान जुना काळ, अगदी 1.5-2 वर्षाचं पोरग आहे, नाकातनं नाक वाहत आहे, ते मूल जर आई समोर आलं तर आईची पहिली प्रतिक्रिया काय असते? आईकडे स्वीकार आहे. ते जसं असेल तसं लेकराला उचलून घेते, मग पदराने त्याचं नाक पुसते. असं जर ते घाणेरडं पोरग वडिलांकडे गेलं तर वडील काय करतात? चल तिकडे आईकडे जाऊन स्वच्छ होऊन ये. आणि मग तुम्हाला पावडर बिवडर लावून चांगलं केलं की तुम्ही त्याला घेऊन गावात चौकात फिरणार, माझा. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? पण आई जसं असेल तसं स्वीकारते. वडिलांकडे आधी सुधार आहे, मग स्वीकार आहे. आई आधी स्वीकारते, मग सुधारते. तसं हा संप्रदाय आमचा आईचा आहे, स्वीकारणारा. या रे लहान थोर, याती भलती
सकळांसी आहे यथा अधिकार उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. त्यामुळे तुकोबा म्हणले मला माझी आई जवळ आणि आईच्या मार्गाने मी गेलो तर भगवंत मला जे मागेन ते देणार आहे. कारण किती काही झालं तरी देवाला सुद्धा ते चुकलेलं नाही. सगळं ऐकावं लागतं देवाला सुद्धा. नाहीतर मग आपल्याकडे रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला. आपलं जुनं पुसत आहे माहिती आपल्या सगळ्यांना. त्यामुळे अशा पद्धतीने मला इकडून गेलं तर मला पांडुरंग परमात्मा माझं मागणं पूर्ण करेल. आणि मला मागून काय मागायचंय देवा, तू इतका सुंदर आहेस, तुझं नाम इतकं गोड आहे, तुझं रूप इतकं गोड आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई माझं प्रेमा सर्व काळ देई माझं प्रेमा सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेमा सर्व काळ देई माझं प्रेमा सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व वा वा वा. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम. पांडुरंग किती गोड तुझं नाम, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामदेव महाराज म्हणतात मन माझे केशवा काबान घे. अरे इतकं गोड नाम आहे, अमृतापेक्षा सुमधुर नाम आहे तुझं. विठ्ठल नाम उच्चारलं की आता डॉक्टर सुद्धा सांगतात हार्ट अटॅकचे पेशंट बरे होतात विठ्ठल उच्चाराने नामानी. इतकं गोड तुझं नाम, इतकं सामर्थ्य त्या नामामध्ये, पण आम्ही ते नाम घ्यायला तयार नाही. अहो राम नाम 22 तारखेपासून रामनामाचा सगळीकडे आमच्या भारतामध्ये असा उद्घोष होतोय, पण माणसं घ्यायला तयार नाहीत. लोकांना वाटतं गेल्यावरच म्हणायचं असतं राम, म्हणून जिवंतपणी म्हणायलाच कोणी तयार नाही. आत्ता नाही म्हटलं तर तेव्हा लवकर म्हणायला लागेल. त्यामुळे आहोत ना प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यती वा नवा. पुढचा श्वास आम्हाला घ्यायला मिळेल की नाही माहिती नाही. आहोत तोपर्यंत नाम घ्यावं. जे कुठलं उपास्य दैवत आहे आपलं तुकोबरायांचं विठोबा होतं. म्हणून गोड तुझे रूप, त्या रूप तर गोड आहे, रूपापेक्षा तुझं नाम गोड आहे. आम्हाला तुझ्या नामाचा छंद लागला, इतका लागला की मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. लोकांनी मला वेड ठरवलं पण मला फरक नाही पडला. लोकांनीच कशाला, आमच्या बायकोनी सुद्धा आम्हाला वेड्यातच काढलं. तसा सगळ्यांचा हा अनुभव असतो. पण तुकोबरायांनी जाहीर केलं, म्हटले आमची आवली सुद्धा मला वेडच ठरवते. पण माझ्या आवलीला मी कितीतरी वेळा सांगितलं, आवले पांडुरंगाचं नाम गोड आहे, गोड घे. शिव्यांची लाखोली व्हायची पांडुरंगांना आवली माता आमच्या आईसाहेब जिजाई. बर मनात वैर असं होतं, कीटक भृंगन न्याय सांगितलंय साहित्यामध्ये. म्हणजे इतकं वैर होतं भगवंताशी की ते शिवी देण्याचं एक निश्चित ठिकाण ठरलंच होतं. काळ्या मेल्या मुडद्या अशी डिक्शनरी होती. सगळं नाही मी इथे सांगू शकत. मोठी डिक्शनरी होती आईसाहेबांची. आणि त्या म्हणायच्या, काळ्या काळतोंड्या तुझ्या पायी माझ्या नवऱ्यानी संसाराचा पार इस्कोट करून टाकलाय. तू एकदा मला घाव नाही, तुला चपलन हाणलं तर नाव नाही सांगायची. असं प्रचंड भांडण पांडुरंगाशी. आणि माहेरची कुलस्वामिनी होती आई मंगळाई, तिच्यावर फार प्रेम फार जीव. तुकोबा म्हणायचे, आवले जिजे अगं माझ्या पांडुरंगाचं नाव चांगलं घे, गोड घे.
अहो 12 वर्ष सलग पडलेला दुष्काळ, काय करावर त्या माऊलीनी तरी. श्रीमंताची लेक होती, लग्न झालं तेव्हा घरात सावकारी होती, घरदार प्रचंड, म्हणजे आमच्या कनकाई माता सोन्याचं कडं हातात घातल्याशिवाय तुकोबांना बाहेर पाठवत नव्हते, अशी श्रीमंती. भरभरून लोकांच्या रांगा असायच्या, 14 पोती भरून उरतील एवढी कर्ज खत होती घरात, प्रचंड श्रीमंती. पण डोळ्यासमोर आलेलं दारिद्र्य जिजाई माता पाहतात, काय होईल कल्पना करा. पण पतिदेवांना प्रचंड सांभाळत होत्या, तुकोबांना फार सांभाळत होत्या. आणि काहीही संकट आलं आवलीवरती तरी आधी पांडुरंग परमात्मा तिथं पोहोचायचे, आधी पांडुरंग. कारण पांडुरंग परमात्मा म्हणायचे, आवली माझ्या तुकयाला सांभाळते ना, मग तिला सांभाळणं माझं काम आहे. विठ्ठल मैपत बाबांनी तुकोबांचं चरित्र लिहिलंय की नाही, त्या चरित्रामध्ये तुकोबा प्रचंड दुष्काळजन्य परिस्थिती, गुरंढोरं मरतायत अन्न पाण्या वाचून, आणि एखादी 80 वर्षाची जख्ख म्हातारी तुकोबांच्या दारात यायची. 10 ठिकाणी लुगडं फाटलेलं आहे तिचं. नेमक्या आमच्या अवलामाई मुरीत स्नानाला गेलेल्या असायच्या, लुगड्याच्या निऱ्या करून भिंतीवर ठेवलेलं असायचं, आणि तुकोबा पटकन तीच लुगडं घ्यायचं आणि त्या म्हातारीला द्यायचे. आणि त्या आजीला सांगायचे, आता इतक्या वेगाने जा, कारण तुझ्या मागणं वादळ येणार आहे, इथं थांबूच नको म्हणायच्या, लवकर जा पुढे निघून. आणि अवलामाई तक्रार करायच्या. का तक्रार करायच्या? मैपत बाबा सांगतात चरित्रामध्ये, अवलामाई तक्रार करत होत्या, भांडत होत्या, लुगडं दिलं म्हणून नाही. इथं वर्णन आहे या प्रसंगामध्ये, पांडुरंगानी परमात्म्यानी आपला पितांबर अवलामाईला लाज झाकायला दिला होता. म्हणाले लुगडं दिलं याचं नाही, पण आबरू झाकू कशानी? पांडुरंग परमात्मा आपला पितांबर देतो जिजा मातोश्रींना. इतकं सांभाळलं, इतकं सांभाळलं. तुकोबा म्हणतात, अगं तो उदारांचा राण आहे, इतकं त्यांनी आपल्याला दिलंय, अवले कशासाठी चिंता करते, ज्यानं चोच दिली ना तो चारा देणारच आहे नव, अगं कशापायी काळजी करतेस. पण तरी सुद्धा 15-15 दिवस तुकोबा जर भामनाथाच्या डोंगरावर किंवा आळंदी पंढरपूरला गेले की हिला चैन नाही पडायचो. आणि पूर्वीची माणसं मनानं गरीब, मनाची श्रीमंती होती, पैशांची गरिबी असली तरी सुद्धा. म्हणजे शेवटचा माणूस घरी येईपर्यंत सगळे थांबायचे की नाही. बघा माता भगिनी, आता या नाही तर बसा, म्हणजे जुन्या माता भगिनींचं नाही मी बोलत आहे, आमच्या पिढीचं बोलते. फार तर आम्ही गिळून आम्ही मोकळे, तुम्ही या नाही तर बसा, अशी परिस्थिती आहे. सगळ्यांनी एकत्र मिळून भोजन करणं, एकत्र जेवणं, यात जो गोडवा होता तो नाहीये. त्यामुळे 15 दिवस चूल पेटली नाही जायची. स्वाभिमानी होते अवला मातोश्री, जायच्या शेजारी जोंधळ आणावं, पसाभर छान निवडावं, भरडावं, भाकरी बनवाव्यात, पाठीवरती भाकरी घ्यावी आणि निघावं. चिंतन करावं, कुठे बसले असतील धनी, कुठे बसले असतील धनी. जात असताना भामनाथाच्या त्या भामचंद्राच्या डोंगराच्या दिशेने डोंगर वाट लागावी, करवंदीच्या चाळ्या, पायात ते वाटेत काटे पडलेले, आणि अनाहूतपणे झप 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 चालत असताना अनाहूतपणे रस्त्यात पडलेला एक 1.5 अर्धावीत लांबीचा काटा त्या आवलीच्या पायामध्ये घुसावा. सपकन टाच फोडून काटा बाहेर, भळ 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 रक्त व्हायचं, आणि मठ दिशी खाली बसावी. काळ्या मेल्या काळतोंड्या, अरे तुझ्या पायी माझ्या, ते सुरू झालं तिचं परत. पांडुरंग परमात्मा विटेवर हे लावले, आणि आई रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी आय मस्ट गो, मला गेलं पाहिजे म्हणे, आवली संकटात आहे. ती म्हणली नाही जाता येणार, जाऊन तुमचाच अपमान करते, तुमच्याशी नीट बोलत नाही, तुमचं नाव नीट घेत नाही. हा, तुकोबा म्हणतात गोड तुझे रूप, तिला नाही ते कळत, तुम्ही नका जाऊ. नाही नाही नाही, मला गेलं पाहिजे. गेले, गुराख्याच्या वेश, 8 वर्षाच्या एका गुराख्याच्या पोराचं रूप घेतलं, घुंगराची काठी घेतली, घोंगडा अंगावर टाकलं, काळा दोरा लंगोट लावली, निघाले आणि आले आवलीच्या मागे. हळूच हाक मारली, माय. म्हटलं तर मराठीत बोलले, म्हटलं तर इंग्रजीमध्ये बोलले. मराठीमध्ये माय म्हणजे माता, जननी, आई, आणि इंग्रजीमध्ये MY, माय म्हणजे माझा, माझी, माझे, तू माझी आहेस. आणि तिने असं तिखट नजरेने बघावं, मेल्या काळ्या, इतके दिवस या भागात कधी दिसला नाही, आता कुठून आलायस रे? तो म्हणला, अगं आई तू बोलवलंस म्हणून आलोय. बरोबर जास्त बोलू नको म्हणे, माझ्या पायात काटा गेलाय, तुला काढता येतो का? तो म्हणला, कैकांचे काटे काढलेत मी आजपर्यंत. माझी हिस्ट्री जर वाचशील ना तर माझी अशी नावं पुसली इतिहासात ना. आणि बघतो काय, मेल्या काढ काटा म्हणून आपला पाय दिला. काटा हातात नखानी येईना म्हणून भगवंतांनी दात लावले पायाला. देवईची रज चरणीची माती. काटा निघाला कधी कळलंच नाही, वेदना थांबली. आणि काट्याच्या वेदनेपेक्षा जास्त वेदना झाली जेव्हा नवऱ्यासाठी आणलेली भाकरी मातीत पडलेली बघितली. पदरशेवानं पुसली, लपवली, कारण ते बघेल आणि ते येडं खाल्ल्याशिवाय राहणार नाही, ते येडं दिल्याशिवाय राहणार नाही.
स्वभाव माहिती असतो ना, तसा आवला महिला माहिती होता, लपून निघाली. पण समोर सगळे ज्यावेळी भेटले ना, तुकोबा म्हणतात, आवले अगं तुला माहितीये का तुझ्या मागणं कोण येतोय? समजा ठावाय म्हणली मला, तो चेंगट तो लोचट, परत तिची डिक्शनरी सुरू व्हायची. आवले असं बोलू नको ग, माझ्या भगवंताचं नाम इतकं गोड आहे, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तो भगवंत प्रेमाचा सागर आहे, सुखाचा आगर आहे. त्याच्याकडून फक्त मागायचंय, देई मज प्रेम सर्व काळ. इतकं प्रेम देईल बघ, इतकं वैर धरलंस त्याच्याशी, पण तुला प्रेम दिलं, तुझं दुःख दूर केलं, तुझी वेदना दूर केली. तू जर त्याचं खरंच नाव घेशील तर तुला काय काय मिळेल आवले. अगं नाम आणि रूप दोन्ही सुद्धा व्यवहारामध्ये फार गरजेचं आहे. कसं गरजेचं आहे ऐक नाही. दोन माणसं बस उभी आहेत, तिसरा माणूस त्यांच्यातलाच तिथं उपस्थित नाही, पण त्याच्याविषयी जर बोलायचं असेल तर त्याच्या नामाचा उल्लेख करावा लागतो, किंवा त्याच्या नाव आठवत नसेल तर त्याच्या रूपाचा. काही गुण आहेत बाबा, कसा दिसतो, काय आहे काय आहे. जावई बापू सासरवाडीला गेले होते बरं का, आणि सासूबाईंच्या आवडीचा फार विषय, जुन्या सगळ्याच माता भगिनींच्या आवडीचा विषय, जुने कीर्तनकार सांगायचे, शेण साय शेवई आणि जावई, असं काहीतरी होतं बघा, बरोबर ना. 4 गोष्टी फार आवडीच्या. म्हणजे साईवर इतकं प्रेम ते आजही असतं, नाही असं नाही. पंगत अचानक बसली, जेवायला माणसं आली, दूध मागितलं, लहान पातेलं नाही मिळालं तर आपण डायरेक्ट मोठं पातेलं बाहेर घेऊन येतो. पण ती साय फुंकून फुंकून धुंकी पडली तरी चालेल, पण साय नाही ताटात पडू देणार आम्ही, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही महिला असून आमची निंदा करता का? निंदा नाही करत आहे मी. आता सांगते की हे असं का करतात आमच्या माता भगिनी. ती साय काही स्वतःला खायची असते नाही, ती साय जमवून जमवून तिला छान विरजण लावून तिचं दही म्हणतं मस्त साईचं, त्याच्यानंतर छान त्याचं ताक करायचं मस्त लोण्याचा असा खमखमीत मस्त खमंग गोळा, आणि मग त्याचं इतकं खमंग तूप तयार होतं. आणि ते तूप स्वतः खातो का आपण? नाही. आपले पती, आपली लेकरं, आपलं घर पुष्ट व्हावं, दष्ट त्यांच्या पोटात जावं, हा त्याग आहे. म्हणून जगातली सगळ्यात मोठी डिग्री आहे गृहिणी बरं का. आता टाळ्या वाजवायला हरकत नाही यांच्यासाठी. म्हणजे या देशातल्या प्रत्येक गृहिणीचं प्रत्येक घरावर खूप मोठं कर्ज आहे बरं का, खूप मोठं कर्ज आहे. म्हणून त्यांचा मोठेपणा तुम्ही अजिबात नाकारायचा नाही. ती लक्ष्मी आहे तुमच्या घरामधली. जशी पांडुरंगाच्या सोबत रुक्मिणी आई प्रतिष्ठित आहे ना, तशी प्रत्येक घरामधली ती रुक्मिणी माता आहे. तिच्याशिवाय संसाराला पूर्णत्व नाही. नवे तुमच्या घरातली नात, तुमची मुलगी, तुमची सुनबाई, तुमची पत्नी, तुमची कुणी असू दे, ती लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये आहे. त्यामुळे तिचा सन्मान राखूया. फार कौतुक करा असं मी तुम्हाला अजिबात म्हणत नाही, पण निदान एखादा चहाचा घोट प्यायल्यानंतर म्हणा तर नुसतं बाई छान झालाय ग. तुम्हाला कितीही टपरीवरचा चहा आवडत असला तरी सुद्धा म्हणायला काय हरकत आहे की बाई छान आहे, कौतुक करूया, तू आहेस म्हणून सगळं चाललंय माझं, म्हणायला काय हरकत आहे. आणि मग असं बघा तुम्ही किती काम होईल, परत असं अवसान वाढेल की नाही नुसतं एवढं कौतुक झालं तरी. त्यामुळे तुकोबराय म्हणतात, आवले असं बोलू नको, माझ्या भगवंताचं नाम गोड आहे. मी सांगत होते, तो जावई ज्यावेळी सासूबाईंकडे आला, सुट्टीला आले होते, आणि छान सासूबाईंनी एवढं कौतुकाने रोज गोडधोडाचं खाऊ घालायला सुरुवात केली. आज काय पुरणपोळी, उद्या काय आमरस, आता सीझन आहे म्हणून आमरस. आणि इतकं झालं की त्या जावयाला गोड 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 खाऊन कंटाळा आला. म्हणला सासूबाई सुट्टी संपत आली, आता काहीतरी आजच्या दिवशी जरा झणझणीत काहीतरी करा म्हणले, खमंग. सासूबाई म्हणल्या ठीक आहे. मग त्यांनी अशी 4-5 पिठं गोळा केली, त्याच्यामध्ये तेल तिखट मीठ सगळं घातलं, आणि मस्त त्याचं बॅटर बनवलं. आणि काय केलं? धिरडं केलं. आपण काय म्हणता इकडे? धिरडं, धपाट, घावन, धिरडच बरोबर ना. आणि ते धिरडं असं तव्यावर टाकलं, मस्त चुरकन आवाज आला. तोंडाला पाणी सुटू देऊ नका अजिबात. खुसखुशीत एकदम जाळी अशी पडली आणि एकदम खमंग वास सुटला सगळीकडे. त्याला इतका आनंद झाला जावयाला. दणक्याला चांगली 5-7 धिरडे हाणली त्यांनी, आणि एवढा आनंद झाला, तृप्त झालो. म्हणलं सासूबाई आता जातो, छान वाटलं. इकडे आले गावी, शहराच्या ठिकाणी 2 जण आले. कामधंदा सुरू झाला, आणि बायकोला 1-4 दिवस निघून गेले कामावरनं. संध्याकाळी घरी आला आणि म्हणाला, अगं आपण तुझ्या घरी गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी मला ते खायला घातलं होतं, तू करशील का ग? तुला येतं का ते? ती म्हणली काय, त्याचं नाव काय? मी काय सांगते, दृष्टांत सांगते बरं, लक्षात घ्या. नाम आणि रूप किती महत्वाचं आहे. ती म्हणली नाव, त्याचं नाव काय तुम्हाला आठवतंय का? तो म्हणला अगं नाव नाही आठवत, पण ते बघ असं खुसखुशीत होतं, त्याला जाळी सुटली होती, असं ते चुरकन आवाज आला तव्यावर ताट टाकल्याबरोबर, आणि इतकं मस्त लागत होतं. अहो पण त्याचं नाव तरी काय ते तरी सांगा, ते मला नाही आठवत आहे म्हणली.
याला भूक लागली होती, त्याला ते हवंच होतं काही करून, आणि भूक आली, भूक कंट्रोल नाही झाली की माणसाचा राग वाढतो बघा, प्रचंड राग वाढायला लागला. ती म्हणते अहो सांगा तरी, नाव सांगा, नाव आठवतंय का? अगं ते नाही का, ते असं जाळीदार होतं, खुसखुशीत होतं, खमंग होतं, अहो नाव सांगा म्हटली. नाव आठवे ना, शेवटी यांनी काठी घेतली कोपऱ्यातली, जुना दृष्टांत, आणि तिला बडवायला सुरुवात केली. शेजारची म्हातारी आली, म्हणली अरे मेल्या, मारून मारून माझ्या पोरीच्या पाठीचं नुसतं धिरड करून टाकलं असतं. म्हणलं हेच सांगितलं होतं करायला, केलं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ही वेळ आली म्हणाली. त्यामुळे व्यवहारात जसं नाम आणि रूप दोन्ही गरजेचं आहे, तसं अध्यात्मामध्ये गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. किती प्रेमळ आहे, किती गोड रूप आहे. चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ. तेणे माझा केवळ, तेणे माझा केवळ वेरियले, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ. ताहुनी स्वादू, अमृताहुनी स्वाद, गगनाहुनी मृदू, अमृताहुनी स्वाद, गगनाहुनी मृदू, रूपाचा नंदू, रूपाचा नंदू, वर्णू विकाय. चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ. नाथांनी भगवंताचं केलेलं हे वर्णन आहे बरं, एकनाथ महाराजांचा अभंग आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये देव किती सुंदर आहेत त्याचं वर्णन स्वतः रुक्मिणी मातेनी स्वयंवराच्या प्रसंगात पत्र पाठवलं होतं देवाला, आणि म्हणाली होती श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. त्रिभुवनात सुंदर आहेस, निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम, रूपम दृशम दृशिमतामखिलार्थलाभम, त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं, शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं, लसत्कंडलाकांत गंडस्थलांगम, जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. असा सुंदर भगवंत राजस सुकुमाराव, किती वर्णन करावं. आता घड्याळ पुढे सरकते. तुकोबराय म्हणतात की देवा, गोड तुझं रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. तू प्रेमाचा आगर आहेस. आणि आता काय कर माहितीये का, तुझं नाम गोड आहे, तुझं रूप गोड आहे, पण आता तुझा आणि माझ्यातला दुरावा मला सहन नाही होत. आता ये आणि माझ्या हृदयात बस. विठू माऊलिये हाची वर दे, विठू माऊलिये हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे, विठू माऊलिये हाची वर दे, विठू माऊलिये हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे, विठू माऊली हाची वर दे. संचारो निराये हृदयी माझ्या, संचारो निराये हृदयी माझ्या, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. संचारो निराये हृदयी माझ्या, संचारो निराये हृदयी माझ्या,
देहाची वर देई संचरोनी राही हृदयी माझे. काय कर भगवंता, आता तुला द्यायचंच आहे ना, तर तू ये आणि माझ्या हृदयात बस. भगवंत हृदयात येतो का हो? येतो, पण त्यासाठी हृदय कसं असलं पाहिजे या अटी आहेत. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. काय पथ्य आहे? त्या हृदयामध्ये आधीच भाडेकरू बसलेत, आमच्या षडविकार रूपी भाडेकरू बसले. त्यांना आधी हाकलावं लागेल, ते नील स्वच्छ जागा करायला लागेल. म्हणून या मंडपात आल्यानंतर ते काम होतं. इथे आल्यानंतर बघा ना तुम्ही, कीर्तनात आल्यानंतर पहिली गोष्ट माणूस आपलं देहभान विसरतो. काही क्षणाकरता का होईना आपलं वय विसरतो. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. इथे आल्यानंतर डोळे समया होतात, पाय चौरंग होतात, हात बिल्वपत्र होतात आणि हृदय सिंहासन बनून जातं. आणि त्या गाभाऱ्यात मग ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सगळीकडे असलेला भगवंत, उपनिषदकार म्हणाले एको देव हा सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा असा असला तरी सुद्धा तो भगवंत कुठे असतो? हृदयामध्ये येतो. या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी. हृदयामध्ये भगवंत आहे. मग त्याची आठवण, त्याची जाणीव करून घ्यावी. हे तुमचं माझं कर्तव्य आहे. तुकोबराय म्हणतात देवा लांब राहू नको, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात तुला यावं लागेल. भगवंत हृदयात आहे पण आम्हाला जाणवत नाही. त्याकरता काय करावं लागेल? त्याची जाणीव करून घ्यावी लागेल. आचार्य अत्रे नावाचे साहित्यिक होऊन गेले पुण्यामध्ये. कोडीत नावाचं गाव त्यांचं, पुरंदर तालुक्यातलं. प्रल्हाद केशव अत्रे असं त्यांचं नाव. मराठी साहित्यातलं खूप मोठं नाव आहे. अत्र्यांचं एक पद आहे. लोकांना वाटतं तो तुकोबांचा अभंग आहे, पण त्याच्या शेवटी तुका सांगे मूढ जना असं लिहिलंय, पण तसं नाहीये. त्यांचा अभंग आहे, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. उसामध्ये साखर जशी आहे तसा देहात ईश्वर आहे. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी. देह देवाचे मंदिर, 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 देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. दुधामध्ये लोणी. दुधात लोणी आहे का? आपण जागे आहेत का? सगळे जागे आहेत ना? दुधात लोणी आहे का? नाही आहे. दिसतं का? नाही. मग ते दिसायचं असलं तर अगदी प्रक्रिया करावी लागेल. विरजण लावण्यापासून ते ताक घुसळेपर्यंत मग लोण्याचा गोळा येईल. जसं दुधातलं लोणी दिसण्याकरता प्रक्रिया आहे. जसं दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. दुधातलं लोणी दिसायला जसं घुसळावं लागतं तसा देहातला देव दिसायला सुद्धा घुसळावंच लागतं. आणि घुसळणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भजन आहे. भजन म्हणजे घुसळणं आहे. फिजिक्सचा, भौतिकशास्त्राचा एक सिद्धांत, एनर्जी ज्यावेळी आपण सेंट्रलाइज करतो त्यावेळी ऊर्जा जास्त सघन केली की ती जास्त शक्ती देते. विजेवर, त्या काय म्हणतात, वाफेवर चालणारं इंजिन, चहाच्या किटलीतनं वर येणारी वाफ सगळ्यांनी पाहिली होती. पण ती वाफ एकत्र केली तर इंजिन चालेल हे एका शास्त्रज्ञाला कळलं. मग रेल्वे धावली. वारा एकत्र केला तर वीज तयार झाली पवनचक्कीच्या माध्यमातून. तशी ऊर्जा तुमच्या माझ्या हृदयामध्ये, देहामध्ये प्रचंड भरून दिली आहे देवानी. आम्ही ती कधी वापरत नाही, आम्हाला ती माहितीच नाही. म्हणून आमच्याकडे जागृती नाही. मनाचं मरगळले पण आमच्याकडचं संपेना. आणि ते मरगळले पण जायचं असेल ना तर आजचा 1 मेचा दिवस आपल्याला विसरून चालणार नाही. महाराष्ट्र ही संतांची, वीरांची, शूरांची भूमी आहे. महाराष्ट्र दिवस आहे आजचा, कामगार दिवस आहे. आम्ही सगळे मरगळलेल्या अवस्थेमध्ये का आहोत? का हे सण उत्सव साजरे करायचे? का हे दिवस साजरे करायचे?
कारण बरीच लोक आमच्या महाराष्ट्राला नावं ठेवतात बऱ्याचदा. बरं, येऊन तर इथंच येतात सगळी. कोरोनामध्ये काही मंडळी, परकी मंडळी इथं राहत होती, पोटा पाण्यासाठी जगत होती. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरक्षित वाटतं महाराष्ट्रात. कोरोना आला, सगळी आपापल्या घरी गेली. गेला कोरोना, परत सगळी आली. म्हणून तर मुंबईमध्ये असं म्हणत, ऊ रे, प रे, द रे. मी रेल्वेचं म्हणते बरं का, सगळे ऊ प रे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे उत्तर पश्चिम रेल्वे असं म्हटलं बरं, तुम्ही काही समजून घेऊ नका. सगळी माणसं येतात का? प्रत्येकाला असं वाटतं इथं सुरक्षा आहे, इथं सुरक्षा आहे. कारण हा देश आणि ही भूमी आणि हे राष्ट्र असं आहे. इथे भवानी मातेचं अधिष्ठान आहे. इथं पांडुरंग परमात्मा 28 युगांपासून तिष्ठत माझ्या महाराष्ट्राच्या भूमीतच आहे. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी मुळी रे गडगडणाऱ्या नभा. काय लिहिलंय काव्य शाहीर साबळेंनी, म्हणताय रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. इतकं एक ऐक्यत्व आहे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. सगळी मंडळी एकमेकांना धरून आहेत, किती काही झालं तरी. त्यामुळे महाराष्ट्र ही आमची भूमी आहे. त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटलाच पाहिजे. तो इतिहास आम्हाला वाचला पाहिजे. संतांच्या चरित्रांची गाथा आम्ही वाचली पाहिजे. शूरवीरांची भूमी, तिचं स्मरण आम्हाला केलं पाहिजे. आणि हे सगळं करताना भगवंतांचं अधिष्ठान समोर विसरता कामा नये. म्हणून तुकोबा म्हणतात की तो भगवंत हृदयात यायचा असेल तर दुधातलं लोणी दिसायला जसं घुसळावं लागतं, तसं इथे सुद्धा घुसळावं लागेल. आणि घुसळणं म्हणजे भजन आहे. हाताने टाळी, मुखाने नाम, विठोबा रखुमाई. कुमार
महाराज की जय, गुरु श्री तुकाराम महाराज की जय, संत की जय, भारत माता की जय। मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुकोबांनी हेच नाम मागितलं, याच रूपाची आवड मागितली, हेच रूप डोळ्यांना दिसू दे हे मागणं मागितलं. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊली ये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. आत्ताचं भजन फक्त आम्हीच केलं, म्हणजे या मंडळींनीच केलं असं तरी मला वाटतंय बरं का. आपण सगळे भजन करताय, मस्त मुखाने नाम आणि हाताने टाळी, सगळ्यांचे हात उंच, मस्त गजर करा. सदा नाम घोष म्हटले, जप नाही म्हटला तुकोबरायांनी. सदा नाम घोष. सामूहिक प्रार्थना भारतीय संस्कृतीचं श्रीमंतीचं हे आहे, त्यामुळे सामूहिक प्रार्थना आली पाहिजे. सगळ्यांनी मिळून केलेल्या प्रार्थनेची ताकद खूप मोठी असते. सगळीकडे सकारात्मकता निर्माण करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. मस्त आवाज येऊ द्या, सगळ्यांनी भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. येऊ द्या आवाज. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 काही मंडळी भजन करतात नाही असं नाही, पण आपलं चालू दे, तुमचं चालू दे, आम्ही आहे असं नाही. अध्यात्मामध्ये अशी लबाडी नाही करायची. परमेश्वर बघतो. चिटिके पाव में घुघरू बजे वो भी नाथ श्री रघुनाथ सुने असं म्हटलंय. त्याचं आमच्याकडे फार लक्ष असतं. आम्हाला वाटतं त्याला काय कळतंय, देवाला काय कळतंय, पण असं नाही. जागृतपणे अध्यात्म आणि व्यवहार दोन्ही झालं पाहिजे. सारासार विचार करून झालं पाहिजे. मी पुन्हा सांगते, आपल्या भाग्याचा हेवा लोकांनी करावा. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर सगळ्या देशात नव्हे जगभरात घुमतो. आपली वारी सगळ्या जगाला ठाऊक आहे. पाश्चिमात्य लोक वारीमध्ये येतात, फॉरेनर्स लोक दिसतात आपल्या संस्कृतीचं अनुकरण करताना, आणि आम्ही मात्र त्यांचं अंधानुकरण करतोय. आणि असं म्हटलं, अनुकरणासारखं भिकारी सौंदर्य या जगात दुसरं कुठलं नाही. आपण आपल्यासारखं असावं. आपला देश, आपली संस्कृती, आपला धर्म, आपली परंपरा यासारखी श्रीमंती नाही. म्हणून आमच्याच लेकरांना पालकांनी खूप सांगणं गरजेचं आहे. लहानपणापासून धर्माचं शिक्षण घराघरातनं देण्याची फार मोठी गरज आहे. आम्ही हिंदू धर्मीय पतित का झालो सांगू का तुम्हाला? आमचं मस्तक तिलकहीन आहे पहिली गोष्ट, म्हणून आम्ही पतित झालोय. डोक्याला गंध लावायला, आणि फक्त महिला वर्गच नाही, पुरुष वर्ग, बंधू वर्ग, सगळ्यांना मी हात जोडून सांगते, माझ्या भावंडांना, कपाळाला गंध लावा. रोज स्नान झालं ना की पहिलं स्मरण देवाचं लावावं. छान आज्ञाचक्र आहे आपलं तिथे. आज्ञाचक्राच्या ठिकाणी भगवंताचा स्मरण लावावं. छान कृतज्ञता राहते. दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी राहते. निगेटिव्हिटी आपल्याकडे येत नाही. भरपूर त्याला शास्त्रीय कारण आहेत. पहिलं कारण आहे आमचं मस्तक तिलकहीन आहे. दुसरं कारण आहे वाणी मंत्रहीन आहे आमची. मुखाने आम्ही चांगलं बोलायला तयार नाही. मंत्र तो सोडाच, उच्चार चांगला करायला तयार नाही. असं आहे, शब्द संभल के बोलिये, शब्द के हात न पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव. 25 वर्षापूर्वी अमुक 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 लग्नात मला हलकी साडी दिली काय, हे आम्ही 25 वर्ष ते रडगाणं गात राहतोय. सोडून देऊया काही गोष्टी. बरोबर. वाणी मंत्रहीन आहे, मस्तक तिलकहीन आहे, हात शस्त्रहीन आहेत आमचे. आता तुम्ही म्हणाल मग काही ढाली तलवारी घेऊन फिरू की काय? हातात शस्त्र कायम धरणं असं नाही माझं म्हणणं, पण वेळ आली तर शस्त्र चालवता आलं पाहिजे.
कारण आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत, त्यांच्या महाराष्ट्रात राहतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींच्या पुण्याईने आम्ही सगळे इथे बसलेलो आहोत. त्यामुळे आज आमच्या